सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता मेंढ्याळ्यांचे घर सोडून गेलेली सावली, जेव्हा आता सावलीचा रस्त्याने जात असताना अपघात होतो आणि अपघात झाल्यानंतर तो टेम्पोचा ड्रायव्हर सावलीला दोन्ही हाताने उचलून कसा नदीमध्ये फेकून देतो आणि नदीमध्ये फेकलेली सावली आता वाहत वाहत कशी आता भयानक घटना घडत पंढरपुरात पोहोचते. सावलीचा जीव कसा वाचतो आणि जीव वाचलेली सावली पंढरपुरात विठ्ठलाच्या पायाजवळ कसे माझे माहेर पंढरी हे गाणे म्हणते आणि जेव्हा ते गाणे आता व्हायरल होते त्याच वेळेस आता सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकून आता भिकारी झालेली भैरवी आणि आता एकटा पडलेला सारंग तर बापाच्या प्रेमाने जगन्नाथ, तिघेही कसे आता वाऱ्याच्या वेगाने सावलीकडे धाव घेतात आणि खऱ्या अर्थाने आज सगळ्यांना सावली तिची किंमत कशी दाखवून देते हे आता आपण या व्हिडिओमध्ये बघूया. त्यामध्ये आता सावलीने मेंढ्याळ्यांचे घर सोडलेले असते. इकडे मात्र आता सगळेजण सावलीचा शोध घेत असतात. सावली काही कुणाला सापडतच नसते आणि त्यानंतर आता ज्या वेळेस इकडे सावली ही घर सोडून रस्त्याने जात असते त्यावेळेस आता सारंग इकडे तिकडे सावलीला बघून सावलीच्या माहेरी भागवतांच्या घरीसुद्धा आलेला असतो. पण जेव्हा त्यांना सावलीने घर सोडले समजते त्यावेळेस मात्र एकनाथराव आणि कान्हू यांना अतिशय वाईट वाटते आणि नेमकं काय झालं हे सत्य आता कान्हू हे सारंगला विचारते, पण सारंगकडे द्यायला काही उत्तर नसते आणि खाली मान घालून सारंग आता तेथून पुन्हा माघारी परतलेला असतो. इकडे आता CCTV फुटेजमध्ये सुद्धा सावलीने त्यांचे घर सोडले हे फक्त दिसत असतं, पण सावलीने कोणत्या कारणासाठी घर सोडले हे अद्याप त्यांना माहिती नसतं. इकडे आता अस्मी आणि ऐश्वर्याने मोठ्या कटकारस्थानचा डाव रचलेला असतो आणि सावली ही मेंढ्याळ्यांचे घर सोडून गेल्यानंतर आता ऐश्वर्याने सगळ्यांसमोर सावलीच्या नावाने लिहिलेली चिठ्ठी तिलोत्तमासमोर वाचून दाखवलेली असते आणि त्यामध्ये आता सावली ही जगन्नाथच्या सोबतीला होती आणि जगन्नाथसोबत सावलीने आता प्लान करून मेंढ्याळ्यांच्या घरी आली होती. मेंढ्याळ्यांचे घर उद्ध्वस्त करण्याचा सावलीचा डाव होता आहे त्या चिठ्ठीतून सगळ्यांसमोर आता अस्मिताने आणलेलं असतं खरं, पण त्यानंतर एवढं करूनही ऐश्वर्या थांबलेली नसते आणि ऐश्वर्याने आता सावलीवरती चोरीचा आळ देखील घातलेला असतो आणि ऐश्वर्याने सांगितलेले असते की माझ्या कपाटातील सगळी कॅश आणि दागिने हे आता सावली घेऊन गेली आणि ती मूर्ख मुलगी बघा तिने काय काय केलं. आणि त्यानंतर मात्र सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो, पण नील सारंग आता ते ऐकायला मानायला तयार नसतो. पण लगेच आता अमृताकडून आणि बबलूकडून सावलीची ती पेटी ऐश्वर्याने मागवलेली असते आणि नेमकं त्या पेटीमध्ये आता घराच्या डुप्लिकेट चाव्या त्या अमृताकडे असतात, त्याच सावलीकडे त्या पेटीमध्ये त्यांना मिळालेल्या असतात. ते बघून सगळेजण अवाक होतात आणि लगेच आता अमृताला ऐश्वर्या प्रश्न विचारते, अमृता वहिनी ह्या चाव्या तर तुझ्याकडे आहेत ना डुप्लिकेट, मग सावलीच्या पेटीमध्ये काय करतात? आता अमृताला देखील काही बोलता येत नसतं, कारण त्या चाव्या अमृताने सावलीकडे ठेवायला दिलेल्या असतात आणि लगेच आता सगळ्यांसमोर सगळा असा काही ग्रह झालेला असतो की सावलीने चोरी केली, सावलीनेच ऐश्वर्याची कॅश घेतली, दागिने घेतली आणि ही घर सोडून पळून गेली. ते सगळं आता कटकारस्थान समोर येताच तिलोत्तमा आता सारंगला म्हणते, बघितलं का सारंग? आणि आता सारंगला सुद्धा काही बोलायला जागाच उरलेली नसते. इकडे आता सावली ही रस्त्याने जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने एक टेम्पो आलेला असतो आणि त्या टेम्पोची धडक सावलीला बसून सावली ही आता खाली आता पडलेली असते. ते दोघेही टेम्पोचे मालक आणि ड्रायव्हर खाली उतरतात. सावली बेशुद्ध पडलेली असताना आता ते दोघे विचार करतात की समोर आता या मुलीला इथे ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही आणि हा जो अपघात घडलेला असतो
तो डिरेक्टली आता त्या नदीच्या पुलावर घडलेला असतो आणि खालून नदीचे पाणी वाहत असते आणि त्यानंतर आता पटकन ते दोघे विचार करून सावलीला उचलून त्या नदीमध्ये फेकून देतात आणि आता सावलीला नदीमध्ये फेकून देताच तो टेम्पो भरधाव वेगाने निघून गेलेला असतो. पण त्याच वेळेस मात्र इकडे सारंग आणि जगन्नाथ डचकून उठलेले असतात. दोघांचीही झोपमोड झालेली असते आणि नक्कीच काहीतरी अघटित घटना घडली हे दोघांच्याही लक्षात आलेलं असतं. ताबडतोब जगन्नाथ उठतो आणि आता लगेच कुंडली बघतो आणि त्यामध्ये आता जगन्नाथ समोर एक वाहती नदी आलेली असते आणि त्या नदी ते ठिकाण कुठे आहे हे देखील जगन्नाथला समजलेलं असतं आणि तिथे काहीतरी अघटित घडलंय हे सत्य जगन्नाथला समजून आता जगन्नाथने अलकाला सगळं काही सांगितलेलं असतं. दुसऱ्या दिवशी आता सगळीकडे पुन्हा सारंग हा सावलीचा शोध घेतो. इकडे आता सावली त्या वाहत्या पाण्यातून आता डिरेक्टली पुढे आता पंढरपुरात आलेली असते आणि त्याच वेळेस एका 2 माणसांना आता सावली सापडलेली असते आणि सावलीला ते लोक आता पंढरपुरात घेऊन आलेले असते. सावलीवरती ते उपचार करतात आणि तिथे पुन्हा सावली शुद्धीवर येते. पण सावलीला मात्र आपण कुठे आहोत याचा काहीच उलगडा होत नसतो. इकडे आता जगन्नाथला सुद्धा सावलीने मेंढळ्यांचे घर सोडले आणि सावली कुठे गेली कोणालाच माहीत नाही हे सत्य आता समजलेलं असतं. इकडे आता पंढरपुरात सावली आता अखेर विठ्ठलाच्या दरबारात येते आणि विठ्ठलाच्या त्या मंदिरात विठ्ठलाची ती मूर्ती बघून अखेर आपल्याला आपला सावळा विठ्ठल मिळाला म्हणून सावली खुश होते. विठ्ठलाच्या पायात पडून सावली आता तिथेच विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवते आणि त्याच वेळेस तिथे मंदिरात भजन होणार असते. तर प्रेमाने सावली त्या भजनामध्ये सहभागी होऊन माझे सासर पंढरी माझे माहेर पंढरी हे गाणे गुणगुणते आणि सावलीचा तो आवाज आता पंढरपुरात दुमदुमून अख्खे मंदिर दुमदुमून जात ते गाणे सावलीचे आता सगळीकडे व्हायरल झालेलं असतं. पंढरपुरात सावलीचे ते गाणे आता सारंग जगन्नाथ भैरवी समोर येऊन इकडे आता एकटा पडलेला सारंग तर भिकारी झालेली भैरवी आणि सावलीमुळे आता वनवासी झालेला बाप जगन्नाथ सगळेजण कसे आता वाऱ्याच्या वेगाने पंढरपूरमध्ये येतात आणि सावलीचा पंढरपूरमध्ये आता सगळेजण शोध घेत असताना पुढे आता सावली ही सारंग जगन्नाथ किंवा भैरवीला मिळणार का? तर सारंग आता सावलीला पुन्हा घरी आणण्यासाठी आणि सावलीला भेटण्यासाठी काय करणार? तर आता अपघात होऊन नदीत पडलेली सावली आता नवीन रूपामध्ये पंढरपुरात नवीन अवतार घेऊन आता सावली नव्याने पुन्हा आता तिच्या जागी येणार का? सावलीचे नवीन रूप सगळ्याला बघायला मिळणार का? आणि सावली आता सारंगसोबत पुन्हा मेंढळ्यांच्या घरी कशी जाणार आणि तिथे आता जुनी सावली जाऊन नवी सावली येऊन काय करणार हे सगळं काही बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.